हरि ओम. सगळ्यांना आवाज येतोय माझा? ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपण ज्या पारायणाच्या ओव्या लिहिलेल्या आहेत म्हणजे एकाच्या ओवीपर्यंतच त्याचं थोडक्यात चिंतन करण्याचा, चर्चा करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेणो, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. रामकृष्ण हरी. सर्वांनी आपले माईक म्यूट ठेवा. माझा माईक बंद झाला होता, क्षमा करा. आता सगळ्यांनी माईक म्यूट करा. आता मी बोलेन. हो ठीक आहे. हा. श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं आपण लेखी पारायण करण्यासाठी श्री ज्ञानेश्वरी जयंती या पवित्र दिनाचं औचित्य साधून माऊलींच्या सानिध्यात आणि अजान वृक्षाच्या खाली आम्ही काही प्रातिनिधिक स्वरूपात 4-5 जणांनी जाऊन प्रारंभ केला लेखी पारायणाचा, ज्ञानेश्वरी लेखी पारायणाचा. या ज्ञानेश्वरी लेखी पारायणाचा संकल्प प्रथमतः मनात आला असेल तर तो आमच्या प्रेममूर्ती, आमचे परममित्र आणि जीवश्च कंठश असणारे संतोष महाराज कायगुडे यांच्याकडे. ज्यावेळेस ही चर्चा झाली त्यावेळेस ही ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याला करायचं आहे. मग 7 दिवसात जर आपण पारायण करायला गेलो परत रिजॉईन करायला लागते. मीनाक्षीताई मला परत रिजॉईन व्हावं लागतं बरं का. हा, येतोय आवाज ना? हो. संतोष महाराजांनी ज्यावेळेस ही इच्छा बदलून दाखवली त्यावेळेस आम्ही प्रेमानंद शास्त्रींबरोबर चर्चा केली की असं आपल्याला पारायण करायचंय तर काय करायचं आपल्याला. प्रेमानंद शास्त्री म्हणजे प्रेमाचा आनंद असणारे, असंच ते आनंद विभोरच झाले आणि म्हणायला लागले खूप छान खूप छान, आणि आपण हे निश्चितच पूर्ण करूया असं ठरवलं. आणि दररोजच्या 25 ओव्या लिहायच्या आणि प्रत्येकाने ज्याने त्याने आपापल्या घरी त्या ओव्या लिहायच्या आणि त्या ओव्या लिहिताना कोणत्या जरी अडचणी आल्या तर त्याचं निरसन कसं करायचं याच्या बाबतीतली पोस्ट तयार झाली आणि सर्व तो दूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर अशा प्रकारची ती पोस्ट पोहोचली आणि भरभरून ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रतिसाद येऊ लागला. ज्ञानेश्वरीचं हे लेखी पारायण आपण करतो आहोत. आपण खरोखर भाग्यवान आहोत. एकच सांगू इच्छितो की ज्ञानेश्वरीचं लेखी पारायण करत असताना ज्यावेळेस आपण ओवी लिहितो त्यावेळेस ती ओवी आपण जवळजवळ 4 ते 5 वेळा कमीत कमी ऐकत असतो. 4 ते 5 वेळा. पहा तुम्ही, जेव्हा लिहायची असते त्यावेळेस आपण लिहायची म्हणून एकदा वाचतो, परत लिहिताना आपण प्रत्येक शब्द दोन वेळेस वाचत असतो, 2 ते 3 वेळेस. परत तो शब्द बरोबर आहे आलेला आहे की नाही त्याच्यावरती परत आपण रेष देतो. अशा प्रकारची ती ओवी जवळजवळ 4 ते 5 वेळेस आपली ती वाचून होते.
वाचावी ज्ञानेश्वरी. म्हणजे फक्त वाचावी असं जर म्हणायचं असेल आपल्याला तर ती वाचावी ज्ञानेश्वरी ही कशी वाचावी. जर डोळा पावी पंढरी असे करायचं असेल आपल्याला, व्हायचं असेल तर ती ओवी अति हळुवारपणे चित्ता आणून या अशा प्रकारची ओवी वाचावी लागते, तरच त्या ओवीचा अर्थ आहे. नाहीतर ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जसो स्वामी आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोशी अशा प्रकारे ती ओवी वाचून जमणार नाही. म्हणजे जी ओवी आपल्याला वाचायची आहे ती हळुवारपणाने चित्त देऊन लक्षपूर्वक ती वाचली पाहिजे, तरच त्या ओवी वाचण्याला अर्थ आहे. एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट एकनाथ महाराज म्हणतात अर्थाविना पोथी वाचुनी काय, म्हणून ती ओवी आपल्याला अर्थासहित वाचायची असते. आता काही काही जणांकडे सार्थ ज्ञानेश्वरी नसेल तर त्यांच्याकडे पारायण प्रत असेल. जर त्यांनी 5 वेळेस जर ही ओवी निश्चित अंतःकरणाने जर ती वाचून लिहिलेली असेल तर निश्चितच ते आपल्याला ओवीच ज्ञान ज्ञानेश्वर महाराज करून दिल्याशिवाय राहणार नाही. हे झालं ज्ञानेश्वरी पारायणाच्या बाबतीतलं प्रस्ताव. पुढे या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा इतिहास आपण सर्वांना परिचित आहे आणि तो श्रवणमन केलेला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली त्यांच्या पुढे निवृत्तीनाथ महाराज होते, इतर काही श्रोते होते. आता निवृत्तीनाथ महाराज म्हणजे महेशाचे अवतार, हे स्वतःहून समोर आणि त्यांचे गुरु त्यांनीच आज्ञा केलेली होती ज्ञानेश्वर महाराजांना की तुम्ही ज्ञानेश्वरी लिखाण करा, सांगा ज्ञानेश्वरी. आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. सच्चिदानंद बाबांनी ती लिहून काढली आणि ती आपल्याला उपलब्ध झाली. हे आपलं परमभाग्य आहे, खरोखर परमभाग्य आहे. आणि वारकरी संप्रदायावरती नवे नवे प्रत्येक जीवावरती हा उपकारच आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा उपासना ग्रंथ आपल्या पुढे ठेवला आणि आपण ते अत्यंत श्रद्धेने पूर्ण त्याला कवटाळत आहोत, घेत आहोत आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशी ही ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीला वेगवेगळी नावं आहेत. भावार्थ दीपिका, भावार्थ दीपिका एक नाव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याला धर्मकीर्तन असं म्हटलेलं आहे. बऱ्याच संतांनी वेगवेगळी वर्णनं केली. ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णी येली गीतेची टीका, अशा प्रकारचं भरपूर संतांनी या ज्ञानेश्वरीच्या बाबतीतलं वर्णन केलेलं आहे. ही ज्ञानेश्वरी हे नाव कोणी दिलं तर हे जनाबाईंनी नाव दिलेलं आहे या ग्रंथाला ज्ञानेश्वरी. ज्ञान ईश्वरी, ईश्वर म्हणजे ईशन करणारा, ईशन करणे म्हणजे नियमन करणे. जो ज्ञानाचं नियमन करणारा ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरी असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आणि या पवित्र ग्रंथाचा आपण लेखी पारायण करत आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर बऱ्याच लोकांनी या ज्ञानेश्वरीमध्ये काही वेगवेगळे पाठभेद करून वेगवेगळे शब्द स्वतःचे घुसडून ज्ञानेश्वरी वेगळ्या प्रमाणे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हे ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांना उमजलं गेलं समाधीमध्ये त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला की तुम्ही मला जी मुळी लागलेली आहे अजन वृक्षाची ती येऊन बाजूला करावी. त्याचा अर्थ पण आपण वेगवेगळ्या दृष्टीने करतो. अजान वृक्षाची मुळी लागलेली कंठाला म्हणजे काय की जे काही जे कर्म पाठक लोक वेगळे होते त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या स्वतःच्या रचना घुसवण्याचा जे प्रयत्न करत आहेत ती मुळी लागली असा एक अर्थ काही जणांनी काढला गेलेला आहे. प्रत्यक्षात ज्यावेळेस हा दृष्टांत झाला त्यावेळेस एकनाथ महाराज खूप भावविभोर झाले. मुळात म्हणजे एकनाथ महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत खूप हळवे होते आणि ज्ञानेश्वर महाराज हे त्यांना खूप प्रिय झालेले होते. कारण जनार्दन स्वामींकडे असताना त्यांनी ज्ञानेश्वरीचं पूर्ण
आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला होता, नवे नवे केलेलीच होती ज्ञानेश्वरी. एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वरी खूप प्रिय होती आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा प्रिय होते, यात कोणताही संशय धरण्याचं काहीच कारण नाही. कारण स्वतःहून एकनाथ महाराज म्हणताय, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, माझा ज्ञानोबा तो आहे, असे एकनाथ महाराज. त्यांना ज्यावेळेस दृष्टांत झाला त्याच्यानंतर ते आळंदीला काही भक्तांसमवेत आले आणि आळंदीमध्ये त्यांनी समाधीस्थळ शोधलं. समाधीस्थळ शोधल्यानंतर तिथला नंदी बाजूला केला. नंदी बाजूला करण्याच्या अगोदर एकनाथ महाराज ज्या ठिकाणी बसले तो नाथपार म्हणून आहे आळंदीमध्ये, त्या नाथपारावरती ते समाधीस्थळ कुठे आहे ते समजलं आणि नंदी बाजूला करून एकनाथ महाराज विवरामध्ये गेले आणि 3 दिवस जवळजवळ ज्ञानेश्वर महाराजांचा आणि एकनाथ महाराजांचा संवाद झाला, असं चरित्रामध्ये लिखित आलेलं आहे. लोक चिंतित होती की नाथ महाराज का अजून आलेले नाहीत आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना सांगितलं की ही ज्ञानेश्वरी आहे, या ज्ञानेश्वरी मधलं जे शुद्धीकरण करायचं आहे ते प्रॉपर करा. मुळात म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मूळचाच शुद्ध होता, त्याला शुद्ध करण्याची गरज नव्हती. पण एक आपण बोलतोय की शुद्धीकरण म्हणजे काय? ग्रंथ पूर्वीचाच शुद्ध आहे, बरोबर आहे की नाही? पण पाठांतरी शुद्ध अबद्ध, पाठांतरी थोडासा शुद्ध अबद्ध झालेला होता, तो शोधून या विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी, अशी ही ज्ञानेश्वरी. ज्यावेळेस एकनाथ महाराज ही ज्ञानेश्वरी ज्यावेळेस एकनाथ महाराज ही ज्ञानेश्वरी घेऊन किंवा ज्ञानेश्वरीच्या बद्दलचं हे प्रतिशुद्ध करायचं असा विचार ज्यावेळेस एकनाथ महाराजांनी केला, पैठणला आल्यानंतर त्यांनी इतर ज्या प्रती होत्या, ज्या उपलब्ध होणाऱ्या होत्या, त्या सगळ्या प्रती गोळा केल्या आणि एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी पूर्णतः लिखाणास सुरुवात केली. मग एकनाथ महाराजांना असं वाटलं की यामध्ये काही शब्द कमी पडतायत किंवा ओव्या कमी पडतायत, तर आपण काही ओव्या टाकाव्या, असं एकनाथ महाराजांना वाटलं. एकनाथ महाराज एकदा असा विचार करत असताना एकनाथ महाराज असे चाललेले होते रस्त्याने आणि एक रस्त्याने चालत असताना एक असा भरजरीचा शालू की जो रत्नजडीत होता तो एक ठिकाणी एक जण तो शिवत होता आणि त्याला थिगळं लावत होता. एकनाथ महाराज म्हटले, अरे एवढा भरजरी शालू असताना तू त्याला थिगळं का मारतो आहेस? तेव्हा तो नाथ महाराजांना म्हणाला, नाथ महाराज असं तू न म्हणाल. तेव्हा तो नाथ महाराजांना म्हणतो आहे की कोणी एक एकनाथ आहे आणि तो श्री ज्ञानेश्वरीमध्ये अशा प्रकारचं काहीतरी वेगळ्या प्रकारचे शब्द टाकू इच्छित आहे, तर मग ते बरं कसं दिसेल? हे एकनाथ महाराजांना उमजलं आणि एकनाथ महाराजांनी तो विचारच सोडून दिला. जशीच्या तशी ज्ञानेश्वरीमध्ये जे काही वेलांटी उकार असतील एवढे साधारणतः दुरुस्ती करून ती ज्ञानेश्वरी आपल्या पुढे प्राप्त करून दिली. एकनाथ महाराज हे पहिले ज्ञानेश्वरीचे संपादक होत. एकनाथ महाराजांनी आपल्या समोर ही ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे आणि त्या ज्ञानेश्वरीचं आपण आता पारायण करत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. तुम्ही सर्वजण या पारायणामध्ये सहभागी झालेला आहात. तुम्ही या पारायणामध्ये सर्व सहभागी झालेला आहात. तुम्हाला मी सर्वांना प्रथमतः वंदन करतो, नमन करतो. आज माझ्याकडे जो विषय आलेला आहे या विषयाकडे मी आता बोलण्यासाठी प्रवृत्त होत आहे. ज्ञानेश्वरी बद्दलचं महात्म्य जर सांगायचं ठरलं तर खूप कमी पडणार आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, भाव अक्षराची गाठी असं म्हटलं गेलेलं आहे. अशी ही ज्ञानेश्वरी. प्रत्येक ठिकाणी भाव आणि अक्षराच्या गाठी कुठे आहेत ह्या आपल्याला
शोधायच्या आहेत. ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी लिखाण करणार आहोत त्यावेळेस जी ओवी तुम्हाला भावणार आहे ती ओवी निश्चितच तुमच्या वहीमध्ये मार्किंग करावी अशी माझी विनंती असेल. आणि ती मार्किंग केलेली ओवी ही आम्हाला चौघांपैकी कोणालाही मला जरी फोन करून सांगितले की अशी अशी ओवी मला भावलेली आहे ते आम्हाला खूप छान वाटेल आणि आनंदित आम्ही त्याने होऊ. आपल्याला 25 ओव्या दररोजच्या लिहायच्या आहेत. आज मला आपल्या समोर जे निरूपण मांडायचं आहे ते 1 नंबर पासून 175 नंबर ओवीपर्यंतच अध्याय पहिला श्री ज्ञानेश्वरी. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी नमन करताना प्रथमतः गणेशाला वंदन करताना आत्मरूप गणेशाचं वर्णन केलेलं आहे, वंदन केलेलं आहे. जवळजवळ 1 नंबर पासून तर गणपतीला वंदन करणाऱ्याच्या ओव्या जर पाहिल्या तर या जवळजवळ 20 नंबर पर्यंतच्या ओव्या आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार. आकार हे गणपतीचे 2 पाय आहेत. उकार मोठं पोट आहे आणि मकार मोठे वाटोळे मस्तक आहे. अशा भरपूर 20 पर्यंतच्या ओव्या आपण पूर्णतः पाहून घ्याव्यात. हे तिन्ही एक वटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा न मिले आधी विज. श्री गणपती रायांना वर्णन केल्यानंतर नागबाबा सरस्वती मातेला वंदन करतात. पाताभिनव वागिलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. सरस्वती मातेला वंदन करताना एकनाथ महाराज म्हणतायत की श्री व्यासादी ग्रंथकार वाल्मिकादी कवी पाणिनादी शास्त्रकार यांच्या नित्यनूतन प्रतिभासंपन्न वाणीच्या रूपेने क्रीडा करणारी आणि सत्कार्य करण्याचे कौशल्य शास्त्रीय सिद्धांत आणि गीता वाद्याची 64 कला यांची आवड असलेली अशी रसलांकृत असणारी ही भाषेची देवता म्हणजे सरस्वती माता तिला मी वंदन करतो. अशी प्रकारची ही सरस्वती मातेला वंदन झालं. प्रथमतः गणेशाला वंदन, दुसरं सरस्वती मातेला वंदन, तिसरं वंदन करताय ज्ञानोबा राय सद्गुरु रायांना. सद्गुरु रायांना वंदन करताना ज्ञानोबा रायांनी 3 ते 4 ओव्या अशा सुंदर लिहिलेल्या आहेत की जसं एखाद्या डोळ्यामध्ये पवित्र जर अंजन जर प्राप्त झालं त्या डोळ्याला तर त्या डोळ्याची दृष्टी बदलते म्हणजे काय, त्या दृष्टीने त्याने विचाराच्या पलीकडे त्याच्याही तो पाहू शकतो. अशा प्रकारचं जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीचं फाटा फुटे. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. महानिधी म्हणजे धन असं नुसता अर्थ याचा घेता येणार नाही. महानिधी म्हणजे कोणत्याही प्रकारचं धन जर त्याला शोधायचं असेल तर तो शोधू शकतो किंवा आवृत्त झालेलं ब्रह्म आत्मत्वाने प्रत्यक्ष पाहण्याची दृष्टी त्याला प्राप्त होते जर सद्गुरु भेटले तर. दुसरा दृष्टांत ज्ञानोबा रायांनी दिले आहे. काय चिंतामणी आली हाती. चिंतामणी जर हातात आला तर माणूस काय करू शकणार नाही. चिंतामणी या म्हणाचा असा प्रभाव असतो की तो हातात असल्यानंतर आपण मनामध्ये एखादी इच्छा व्यक्त केली तर ऑटोमॅटिकली आपली ती इच्छा पूर्ण होते. ऑटोमॅटिकली म्हणण्यापेक्षा सहजगत्या ती इच्छा पूर्ण होते. काय चिंतामणी आली आहे सदा विजय वृत्ती मनोरथी. म्हणजे तो चिंतामणी हातात असताना जर विचार केला की मला इथे विजय मिळेल त्या तिथे विजय मिळणार म्हणजे मिळणारच. का चिंतामणी झाली. हा दृष्टांत ज्ञानोबा रायांनी दिला. म्हणून जाणते नो गुरुजी. मग ज्ञानोबा राय म्हणतात की तुम्ही गुरुला भजा पण केव्हा भजा जाणते नो. तुम्ही जाणता व्हा. कोणतं जाणतं व्हा, कसं जाणतं व्हा. जे गुरु आपल्या डोळ्यात अंजन भरू शकतील, जे गुरु आपल्याला तात्विक उपदेश करण्याकरिता अहम ब्रह्मास्मीचा बोध करून घेण्याकरिताचा चिंतामणी आपल्या हातात देण्याची पात्रता ज्या गुरूंच्या हातात असेल तो गुरु आपल्याला ओळखायचा आहे. तो जाणता आणि असा जो जाणता असेल, जो जाणता होईल तो जो करणारा आहे
जो आस घेणारा आहे, अशा प्रकारचं गुरुचं वर्णन एक ज्ञानेश्वर महाराज करतायत. आणि ते जर आपल्याला तसे जर गुरु प्राप्त झाले तर आपण निश्चितच कृतकार्य होणार आहोत, अशा प्रकारचं ज्ञानोबराय म्हणतात. बरं, ते कृतकार्य कशा प्रकारे होतील, म्हणजे आपण कसं होऊ, तर याच्याकरिता ज्ञानोबरायांनी अर्ध्या ओवीचाच दृष्टांत दिलेला आहे. अर्ध्या ओवीचा, जेणे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. सहजगत्या शाखा पल्लव केव्हा संतोषित होतील, जर त्या मुळाला जर पाणी पडलं तर शाखा पल्लव संतोषित होणार आहे. म्हणजे मुळाला पाणी घालायचं आहे. मुळाला पाणी घालायचं म्हणजे काय हो, पहिली गोष्ट की आपल्याला जे ज्ञान प्राप्त करायचंय ते सद्गुरूंच्या सेवेनुसारच प्राप्त करून घ्यायचंय. एक, सद्गुरु सेवा अत्यंत महत्वाची आहे. सद्गुरु सेवा करणं म्हणजेच मुळाशी पाणी घालणं. जर ते मुळाशी पाणी आपण चांगलं जर घातलं तर आपल्या ज्ञानात वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला सर्वतोपरी आपल्याला जे काही ज्ञानेश्वरी समजायचे, फक्त ज्ञानेश्वरीच नाही, आत्मज्ञान सुद्धा आपल्याला प्राप्त करण्याची पात्रता आपल्या आल्याशिवाय राहणार नाही. आपली जी पालवी आपण जे करतो आहोत, आपली पालवी चांगल्या प्रकारे फुलणार आहे. हा दृष्टांत कदाचित कमी पडला की असं काय वाटतंय ज्ञानेश्वर महाराजांना, मग ज्ञानेश्वर महाराजांनी पुढचाही एक दृष्टांत देऊन टाकला. खूप छानसा दृष्टांत देऊन टाकला. पहा बरं का, खूप छानसा आहे आणि हा नेहमी लक्षात ठेवण्यासारखा आहे. सगळ्यांनी माईक मोठ ठेवा बरं का. का तीर्थे जिये त्रिभुवने, क्या माऊली, तिये गळती समुद्रावगाहने, ना तरी अमृत रसास्वादिनी रस सकळ. समुद्राच्या ठिकाणी जर आपण गेलो आणि त्या समुद्रात जर स्नान केलं तर सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. कारण सर्व तीर्थ तिथे असतात. म्हणून जसा रस, कोणतेही आंबरस म्हणा, मोसंबी रस म्हणा, हे रस वेगळे, पण जर अमृत जर सेवन जर केलं तर सगळं रस स्वाद केल्याचं फळ प्राप्त होतं. त्याचप्रमाणे जर सद्गुरूंच्या सेवेत आपण जर असू तर आपल्याला सर्व काही सहज गत्या प्राप्त होणार आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे. तैसा पुढत पुढती तोची, या अभिवंदिला शिवरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. हे ज्ञानोबराय सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये तर सद्गुरूंचं भरभरून वर्णन केलं गेलेलं आहे. सद्गुरू प्रिय असणारे ज्ञानोबराय, म्हणजे जर ज्ञानेश्वरी मधल्या फक्त सद्गुरूंच्या नमनाच्या जर ओव्या जर काढल्या तर स्वतंत्र सद्गुरू नमन नावाचा ग्रंथ तयार होऊ शकतो, ज्याला सद्गुरू नमन असं नाव दिलं तरी काय हरकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरुरायांना वंदन केल्यानंतर पुढे ज्ञानोबराय काही महाभारताच्या विषयी बोलायला सुरुवात करताय. आता हा गीता हा जो ग्रंथ आहे हा महाभारताचाच एक भाग आहे. गीता या ग्रंथामध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. हे सर्वतोपरी सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की महाभारत हा ग्रंथ असा आहे की या महाभारता ग्रंथामध्ये जे आता आपण कथा पाहणार आहोत, महाभारतातली गीता ही कथा आहे. मग तो महाभारत ग्रंथातील ही कथा आता अवधारा कथा गहन, ही गहन कथा, गहन म्हणजे गुह्य म्हणा किंवा सर्वतोपरी सर्व इतिहास त्यामध्ये समाविष्ट झालेला आहे अशी कथा. ते सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे, ही जी कथा आहे ही कशी आहे की सर्व ग्रंथांचं सर्व शास्त्रांचं जन्मस्थान असल्या कारणाने ही कथा ही प्रिय आहे. आणि अभिनव उद्यान विवेक तरुचे, तसं पहा एखाद्या उद्यानामध्ये आपण जर गेलो आणि त्या उद्यानामध्ये सर्व फळांनी भरलेलं असेल, सगळी फळं असतील, तर तसंच विचार वृक्षाची जणू नवीन बागच म्हणजे ही कथा आहे. पुढे छान ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या आहेत. त्याच्यापैकी आता पुढचीच ओवी आपल्या समोर येऊ पाहते आहे. ना तरी सुखाची आधी, ओवी खूप छान आहे. ना तरी सुखाची आधी जे प्रमेय महानिधी, नाना नव रस सुधाधी परिपूर्ण हे.
हे महाभारत म्हणजे सर्व सुखांचं मूळ कारण आहे, सर्व सिद्धांताचं निधान आहे आणि सर्व नवरसांनी भरलेला पूर्ण हा समुद्रच आहे. अशा प्रकारची ज्ञानेश्वर महाराजांनी ही महाभारताच्या विषयीचं वर्णन करतानाची उभी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा कल्पना विलास जर पाहिला गेला तर त्या कल्पना विलासापर्यंत पोहोचण्याची आपली पात्रताच नाही. किती जरी आपण त्या कल्पना विलासाकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी आपण पोहोचू शकूच असं आपण सांगू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस जी ओवी लिहिली त्यावेळेस त्या ओवीचा अर्थ आपण ज्यावेळेस जेव्हा करतो त्यावेळेस तो अर्थ तेवढा संयुक्तिक असेलच असं कोणीही दावा करू शकत नाही. कारण ज्या वेळेस जी ओवी आपण पाहतो, ऐकतो, श्रवण करतो, लिहितो त्यावेळेस त्या ओवीचा दुसऱ्या दिवशी दुसरा अर्थ निघालेला असतो. अशा प्रकारे हे शास्त्र आहे. पुढे ज्ञानोबराय म्हणतायत की म्हणून हा काव्याराव ग्रंथ गुरुवतीचा ठाव येथोनी रसाला रसाळपणाचा. सर्वच्या सर्व 175 ओव्यांना आपण स्पर्श करणार नाही. ज्या ओव्या महत्वाच्या वाटतायत, ज्या मी मार्किंग केलेल्या आहेत माझ्या बुद्धीनुसार, त्या ओव्यांना मी स्पर्श करून आपण पुढे जाणार आहोत. मधल्या ओव्या सगळ्या आपण पाहून घ्या. आता हे पाहत असताना मध्ये एक ओवी निघून गेलेली आहे. ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिवार लावण्य रत्न भांडारे शारदेचे. कोणती ओवी सोडावी हाच प्रश्न मोठा पडतो आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणंच असं आहे, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताच. हे अमृत आहे, ते आपण आता श्रवण करत आहोत, आपण लिहित आहोत, वाचन करत आहोत. अशा प्रकारचं हे अमृतच आपण प्राशन करण्याचा प्रयत्न करत आहोत. येत चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोखरे सुखाचे येत. सुखाचे भाग्य चांगलंच पुष्ट झालेलं आहे असं ज्ञानोबराय या ठिकाणी म्हणतात. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणास गुणपणाचे भीक बहुवस येत. या महाभारतात जर पाहिलं तर सगळ्या प्रकारचं तत्वज्ञान, सर्व प्रकारच्या कला या महाभारतात समाविष्ट आहेत असं ज्ञानोबराय म्हणतात. भामुचेनी तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले. त्रैलोक्याला उजळपणा भानू म्हणजे सूर्य ज्या वेळेस उगवतो, प्रकाशित होतो त्यावेळेस सर्व त्रैलोक्य लखलखित होतं ना. तसंच हे व्यासांच्या तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. हे व्यासांच्या मतीने तयार झालेलं हे विशाल बुद्धीनं व्यापलेलं तत्वज्ञान, व्यापलेली कथा, व्यापलेला इतिहास हा संपूर्ण जगामध्ये प्रकाशित झालेला आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांना म्हणावं लागलं की ही जी कथा आहे ही कथा खूप विशिष्ट अशा प्रकारची आहे आणि व्यासांनी बनवल्या कारणाने, व्यासांनी सगळंच बनवलेलं आहे. म्हणून कोणती कथा जर पाहिली तर ती संपूर्णतः व्यासोचिष्ट अशी म्हटली गेलेली आहे. ज्ञानोबरायांनी अशी ओवी पण पुढे दिलेली आहे आपल्याला. म्हणून महाभारती नाही ते नोहीची लोकी तिही. तेची नोहीची लोकी तिही. येणे कारणे म्हणे पे पायी व्यासोच्चिष्ट जगत्रय. माझा आवाज येतोय ना? गुगल मीटला माझा आवाज येतो आहे? कोणीतरी सांगा बरं जरा. माझा आवाज येतो आहे? त्याला रिजॉईन करावं लागेल. माझा आवाज येतो आहे? मागाशी पण येत होता ना, मला एक निरोप आला त्याच्यामुळे मी परत आपण चर्चा करत होतो जे महाभारतात नाही ते कुठंच नाही. म्हणून व्यासांनी जे
तयार केलं हे व्यासोच्छिष्ट जगत्रय असं म्हटलं जातं. ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया. जन्मेजय राजा सुद्धा ही कथा ऐकून पवित्र झाला. आणि या महाभारताच्या विषयीचा उल्लेख करताना ज्ञानोबराय म्हणताय, आता भारत कमाळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनसी. आता तुम्ही ऐका. काय ऐका? की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एकमेकांच्या संवादातील प्रश्नोत्तरामध्ये जे काही संवाद घडलेला आहे तो तुम्हाला श्रवण करायचा आहे. अशा प्रकारचं अशा प्रकारे ज्ञानोबराय या ठिकाणी सांगत आहे. काय होतंय की मला सारखं सारखं म्यूट व्हावं लागतं, म्यूट होतंय ते बाहेर येते आणि परत जॉईन व्हावं लागतं, त्यामुळे थोडासा डिस्टर्ब होतोय का? ठीक आहे, पाहूया. जो संवादला श्रीरंगू अर्जुनसी. या गीतेमध्ये काही जोड्या आलेल्या आहेत. एक म्हणजे पहिली जोडी आहे धृतराष्ट्र आणि संजय. ही गीता सांगताना पूर्ण गीता ही संजयाने सांगितलेली आहे धृतराष्ट्राला. एक दुसरा आहे, एक दुसरी जोडी आहे की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ही दुसरी जोडी आहे. बरोबर आहे की नाही? ह्या दोन जोड्या झाल्या. आता तुम्ही म्हणाल अजून तिसरी जोडी कुठली आहे? आहे, अजून एक जोडी आहे. ही गीता श्रवण केलेली जोडी आहे. ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकर सारथी शारंग धरू अर्जुनसी. कोण? मारुतीराय त्यावेळेस सुद्धा होते. म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगत असताना हे जे श्रवण केलेलं आहे मारुतीरायांनी हे श्रवण केलेलं आहे. अशा प्रकारचा हा गीता ग्रंथ. ज्यावेळेस संजय धृतराष्ट्राला काही गोष्टी सांगत होता त्याचं पुढचं वर्णन आपल्याला येणारच आहे. आता प्रस्तुत विषयाकडे जात असताना ज्ञानोबराय या भगवद्गीतेविषयी बोलताना खूप छानशी अशी ओवी ज्ञानोबरायांनी सांगितलेली आहे. मार्किंग करून ठेवायची आपल्याला एक सगळ्यांनी ओवी. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशावने प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जिला भगवद्गीता म्हणतात याच्यामध्ये सगळंच आलेलं आहे. या ओळीमध्ये सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत. ज्याला भगवद्गीता म्हणतात ब्रह्मदेव महादेव देवादेव देव सगळे हे ज्याची स्तुती करत आहेत, श्रद्धापूर्वक पठन श्रवण करणारे सनगातिक सुद्धा याचं वर्णन करत आहे. जैसे शारदीची हे चंद्रकळे, खूप ओव्या छान येतो. जैसे शारदीचे चंद्रकळे माझी अमृत कन कोवळे ते वेचती मने मवाळे चकोरत लगे. क्या माऊली. आता पुढची ओवी आहे की जी आपल्याला आपल्या हृदयात साठवून ठेवायची आहे आणि ज्ञानेश्वरी पारायण करेपर्यंत ही ओवी आठवायची आहे. कोणती ओवी आहे ती? तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवार पण चित्ता आणोनिया. मी याला थोडासा वेळ देणार या ओवीला. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की जी आपण पारायण लेखी करणार आहोत, मगाशी सुद्धा प्रास्ताविकामध्ये मी बोलून गेलेलो आहे की ज्ञानेश्वरीमध्ये लिखाणामध्ये वाचनामध्ये श्रवण करण्यामध्ये हळुवारपण चित्ता आणून या अशा प्रकारचा मृदूपणा आपल्याकडे आलाच पाहिजे. श्रोत्यांनी शांत चित्ताने ज्ञानेश्वरीचं लेखन करायचं आहे, एकदम शांत चित्ताने. ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी लिहायला बसणार आहोत त्यावेळेस ज्ञानेश्वरी आपल्याला पुढे असताना जे वही पेन आपण घेतलेलं असेल त्यावेळेस आपल्या मनामध्ये भाव असा पाहिजे की आपल्या हातामधली लेखणी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली लेखणी आहे
आणि ती लेखणी म्हणजेच सच्चिदानंद बाबा स्वतःहून त्या लेखणीमध्ये अवतरलेले आहेत असा भाव मनात निश्चित करा. आणि असा भाव मनात आल्यानंतर निश्चितच ज्ञानोबराय आपल्याला ज्ञान का देणार नाही, तो देणारच अशी खात्रीच. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, असं जर म्हणतायत जनाबाई, तर आपल्याला आपण तर दगडापेक्षा बरे आहेत ना हो. निश्चितच आपल्याला कळतं आहे. त्यामुळे अति हळुवारपण चित्ता आणून या, हे वारंवार सांगतोय. हा सिद्धांत आहे ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याचा सिद्धांत. म्हणजे अति हळुवारपण चित्ता आणून या, अनुभवावी हे कथा तिया परी शोधा. हा झाला ज्ञानेश्वरी पारायणाचा सिद्धांत. आणि हे ज्यावेळेस असेल ना, त्यावेळेस मग आपल्या लक्षात येईल की आपण जे ज्ञानेश्वरीचं लिखाण करतो आहोत त्यावेळेस आपण त्या शब्दांबरोबर एकरूप झालेलो असतो. आणि मग आपण म्हणू शकतो, इंद्रिया नेणता भोगीचे बोला आधी झोंबीचे प्रमेयांसे हे शब्देविण संवादाचे. त्यावेळेस आपल्याला याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. महात्म्य आहे ज्ञानेश्वरीचं अशा प्रकारचं महात्म्य. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे अखिला तोची जाणे माणू ये. सखोलपणाने आणि स्थिर अंतःकरणाने तो संपन्न आहे, तोच या गीता ग्रंथाचा आदर गौरव करण्याचा जाणतो. ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट म्हणताय. म्हणजे आपल्या अंगामध्ये अशा प्रकारचा या ग्रंथाविषयीचा आपल्यामध्ये असाच हा या ग्रंथाविषयीचा आदर निर्माण व्हायला हवा. आता पुढची ओवी ऐका. खूप छान ओवी आहे की नेहमी सगळ्यांच्या मुखात असते आणि प्रत्येक जण सांगत असतो. जो सांगत असतो कदाचित तो तसा वागत असेल हे मला सांगता येणार नाही, पण आपण मात्र तसं वागायचं आहे. कारण का, ही गीता जी सांगितली गेली ही भगवंताने अर्जुनाला सांगितली. भगवंताने ज्यावेळेस अर्जुनाला गीता सांगितली त्यावेळेस अर्जुनाने इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करिता भगवंत काय सांगत आहेत त्याच्याकडेच लक्ष केंद्रित केलं. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित होतं त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला आत्मसात करण्यासाठी कोणताही त्रास होत नाही, सहजगत्या आपल्याला ती आत्मसात होते. या आशयाची ओवी आहे की आता ही गीता सांगत असताना भगवंत अर्जुनाला सांगत आहे. आपल्याला आता अर्जुन जसा श्रवण करतो आहे, अर्जुन जसा प्रेम भावाने माऊलीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नाही भगवंताच्या मुखाकडे पाहतो आहे. आपण ज्ञानेश्वर महाराजांकडे, मी म्हणजे क्षमा करा हे पण चुकीचं ठरेल. कारण का, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहायचं आहे. अर्जुन जसा भगवंताकडे पाहत होता. बरोबर आहे ना. अहो अर्जुनाची ये पांती जे परिसण या योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. आता माझा आवाज येतोय? मध्ये मध्ये कट होता असं म्हणत होते, मी सरळ ब्लूटूथ बाजूला काढलेला आहे. येतोय आवाज? हो हो ठीक. आपण चर्चा करत होतो की आपल्याला अर्जुनासारखं व्हायचं आहे. आपल्याला अर्जुनासारखं व्हायचं आहे. अर्जुन जसा भगवंताला पाहत होता, भगवंताच्या मुखाकडे पाहत असताना भगवंत ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव
तुकाराम. येतोय? ज्ञानदेव तुकाराम. येतोय? आवाजाला थोडासा डिस्टर्ब व्हायला लागलेला आहे. येतोय आवाज? एक मिनिट का शशांक. ज्ञानदेव तुकाराम. येतोय? हो ठीक ठीक. अहो अर्जुनाची पांती जे परिसणा या योग्य होती, ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. तर अर्जुनाच्या पंक्तीला बसून जर आपण गीतार्थ श्रवण जर केला, गीतार्थ लिहिला, गीतेच्या ओव्या लिहिल्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या लिहितोय म्हणून म्हणजे आपण गीतार्थच लिहित आहोत. कारण पद्य रचना आहे, म्हणजे श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकावरची केलेली गीतेची टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी आपण सगळे म्हणत आहोत, म्हणजे तो गीतार्थच झालेला आहे. थोडा जवळ घेतो माझा. हो आता आता मी पिन बाजूला ठेवलेली आहे हेडफोनची. मी परत कनेक्ट करतो 2 मिनिटात. बघा 2 मिनिटं, 2 मिनिटात परत कनेक्ट करतो. शशांक ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. येतोय आवाज? ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव. हो लगेच. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. येतोय ना आवाज आता? मग मी मोठ्याने बोलतो जरा. आता येतोय आवाज? आता हा मी जरा जोरात बोलतो आता, चालेल ना? विशेषांग म्हणून हे ब्लूटूथ जोडून दे. हा बोला. बोला. आता येतोय? हा बरोबर. हा म्हणजे इथला जो स्टँडचा प्रॉब्लेम येतो. हा 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 आता येतोय ना? येतोय? काय झालं, तो स्टँड वरतीच ठेवल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. ओके बोलू पुढे. हा ओके. आपण चर्चा चालली होती आपली अर्जुनाच्या पांतीप्रमाणे. सारखी सारखी ओवी ती आपल्याला चिंतनाला काय येते की ज्ञानोबाराय सांगतायत की तुम्ही ज्ञानेश्वरी जे करणार आहात, लिहिणार आहात, सारखी सारखी म्हणजे ज्ञानोबारायांनी ते सुचवलेलं आहे की तुम्ही या ओवीकडे जास्त लक्ष द्या. अर्जुनाप्रमाणे जसा अर्जुन भगवंताचं एकाग्र मन करून एकाग्र चिंतन करत होता, तसंच तुम्ही सुद्धा करा. असं कदाचित ज्ञानोबारायांना सुचवायचं असेल
म्हणून ती ओवी सारखी सारखी आपल्याला 2-3 वेळा आपल्या पुढे आलेली आहे. पुढे ज्ञानोबा म्हणतायत की हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. हा वेदार्थ रूपी समुद्र योग रूपे निद्रित असलेल्या त्या ईश्वराचे घोरणे आहे, श्वास आहे. सर्वेश्वर श्रीकृष्णाने स्वतः जागृतीत गीतेच्या रूपाने त्याच वेदार्थाचा प्रत्यक्ष मुखाने अनुवाद केलेला आहे. खांदारकर महाराजांनी खूप छान असं याच अर्थ या ठिकाणी विस्तृत केलेला आहे. तसं जर पाहिलं तर ही गीता आपण जे करू पाहतोय, हे जे ज्ञानेश्वरीचं पारायण करू पाहतोय, हे सोपं नाहीये, शक्य नाहीये, तरी पण आपण करतो आहोत. कसं आहे की ज्ञानोबारायांनी याच्या अगोदर पण एक ओवी दिलेली आहे, ऐका आकाश दिवसावे तरी आणिक त्याहुनी थोर व्हावे म्हणून आपाडू हे आगदी निर्धारित. आकाशापेक्षाही आपल्याला मोठं व्हायला पाहिजे. आकाशाला गवसणी घालणं खूप कठीण आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा कल्पना विलास जर अनुभवायचा असेल, पाहायचा जर असेल, तर ह्या ओव्या पहा. आकाशापेक्षा मोठं होता येतं का आपल्याला? शक्य आहे का? ज्ञानोबा म्हणतात जर जर तुम्हाला आकाशाला गवसणी घालायची असेल तर आकाशापेक्षा मोठं व्हायला लागेल. मग ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला कितीतरी आपल्या विचाराच्या पातळीमध्ये आपल्याला सुधारणा करून ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला लिखाणामध्ये प्रवृत्त व्हावं लागेल. ज्यावेळेस ज्ञानेश्वरी आपण लिहिणार आहोत त्यावेळेस ती ओवी आपल्याला पूर्ण आत्मसातच करायची आहे, असाच भाव मानत ठेवून आपण पुढे चाललं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज एवढा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहित असतानाही ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी एक म्हणजे विनयता ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली आहे. तसं जर पाहिलं तर ती विनयता नाहीये, अशा प्रकारची एक ओवी पुढे येऊ पाहते आहे. बरेच जण म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज खूप विनयाने बोलले, ज्ञानेश्वर महाराज खूप विनयाने बोलले, तर त्याचा अर्थ माझ्या दृष्टीने तसा नाहीये. मी ती ओवी गातो, ऐका. एरवी तरी मी मूर्खो जरी झाला विवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिण्यासाठी घेतलाय खरा, सांगण्यासाठी प्रवृत्त झालोय खरा, पण हे मला कसं शक्य होणार आहे का? एरवी तरी मी हे का पहा. एखाद्या वेळेस काय होतं की ज्या वेळेस एखादा माणूस आपण चर्चा करत असताना आणि त्या माणसाला जर पटलं नसेल तर तो माणूस काय म्हणतो, नाही हो आम्हाला काही समजत नाही, आम्हाला काही समजत नाही. याचा अर्थ काय आहे की तुम्ही जे सांगताय ते तुम्हाला जास्त दीड शहाणेपणाने कळतंय, अशा प्रकारचा त्याचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे. ज्ञानेश्वर महाराज शक्य आहे का असं एवढं गीता तत्वज्ञान आपल्या पुढे मांडतायत? तसं शक्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढची ओवी लिहिलेली आहे, खूप छान आहे. ती ओवी सोडून मला पुढे जाता येणार नाही. संतांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीचे आहे, की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. पहा, एखादा लोहा आहे आणि म्हणजे लोखंड म्हणजे लोखंड, त्या लोखंडाने काय विचार केला की मी त्या परिसाला मारून टाकेन. एखाद्या लोहाने विचार केला परिसाला मारून टाकेल. तो लोह गेला आणि त्या परिसावरती त्यांनी आघात केला, जोरात पडला, उडी घेतली जोरात. ते कोणतं ते कुस्तीचे लोक असतात पहा, ते मध्ये व्हिडिओ येतात भरपूर, त्याच्यामध्ये एकमेकावरती आदळतात असे स्वतःहून, जो उंच उडी घ्यायची त्याच्यावरती आदळायचं, असं त्या लोखंडाने ठरवलं. मी पहिल्यांदा नाही म्हणून, पण मी पाहिलेलं आहे ते व्हिडिओ. ते तसं ते आदळल्यानंतर त्या परिसावरती तो लोह जर आदळला, परिस ठीक आहे त्याचे थोडेसे तुकडे होतील, पण त्या लोहाचं काय होईल बरं? कनक होईल, सोनच होईल. किंवा अमृत जर एखाद्याने प्राशन केलं, अमृत हे जर त्याला दिलं, तर अमृत सिद्धी जर दिली गेली तर तो जीवित का बरं होणार नाही? तसंच ज्ञानेश्वरीची महती करताना, गीतेची महती वर्णन करताना ज्ञानोबा काय म्हणताय, जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आधी भारती, एक वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही.
सर्व शक्ती मुकेयासी वाचा येते की नाही? काय माहितीये का, पंढरपुराच्या वाटेवरती चालत असताना जर एखादा मुका जरी असला तरी त्याला वाचा पुटते असं म्हटलं जात नाही. त्याचे अनुभव पण लोकांना आलेले आहेत. तसंच जर श्री ज्ञानेश्वरीवरती बोट ठेवून, नुसती बोट फिरवून जरी ज्याला वाचता येत नाही त्यांनी जरी बोट फिरून जरी ठेवली तरी पण त्याला ज्ञानेश्वरी वाचता येते, अशा प्रकारचा अनुभव आहे. जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काय आहे म्हणून मी प्रवर्तोला ये ग्रंथी. आता माझ्याकडे मला सद्गुरु रूपी रत्न प्राप्त झालेला आहे, कामधेनु रूपी सद्गुरु प्राप्त झालेले आहेत, परिसर रूपी सद्गुरु प्राप्त झालेले आहेत. भरपूर जेवढ्या उपमा आहेत सद्गुरूंच्या बाबतीतल्या ते संपूर्ण प्राप्त झाल्या कारणाने मी या गीता ग्रंथाकडे प्रवृत्त झालेलो आहे, असं ज्ञानोबराय म्हणत आहे. या ठिकाणी एक भाव आपल्याला मनात ठेवायचा आहे की आपल्याकडे ज्यावेळेस ज्ञानेश्वरीचं आपण चिंतन म्हणून करणार आहे त्यावेळेस आपल्याकडे 3 श्रद्धा आपल्या असायला हव्या. एक पहिली म्हणजे सद्गुरूं प्रतीची श्रद्धा. प्रथमतः सद्गुरु प्रतीची श्रद्धा आपली असायलाच हवी. दुसरी श्रद्धा म्हणजे ग्रंथाप्रतीची श्रद्धा. ही ग्रंथाप्रतीची श्रद्धा म्हणजेच श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयीची श्रद्धा आपल्याला असायला हवी. आणि तिसरी भगवंताच्या विषयीची श्रद्धा. या तिन्ही श्रद्धा आपल्याकडे जर एक रूपाने असतील तर निश्चितच आपल्याला ज्ञानेश्वरी उमगल्याशिवाय राहणार नाही. तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुलिया परी अलंकारितू भलतया गती. ज्ञानेश्वर महाराजच म्हणतायत आणि आपल्याला ती ओवी लागूच होणार आहे. आता हे जे ज्ञानेश्वरी रूप अलंकार रूपाने आपल्या पुढे येणार आहे ते संपूर्णता हे सद्गुरु कृपेने साधूंच्या आशीर्वादाने किंवा साधूच हे निरूपित करणार आहेत. म्हणजेच माझे निवृत्ती राय हे निरूपित मला करून देणार आहे असं ज्ञानोबराय कृतज्ञतेने बोलत आहे. आणि मग निवृत्तीनाथ महाराज एवढे संतोष पावले आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणाले की अरे बाबा आता भरपूर झालं, आता तू जरा ग्रंथाचं काही विवेचन करशील की नाही? मला आता खूप उमजलेलं आहे, मी खूप आनंदित झालेलो आहे. खूप हर्ष झाला निवृत्तीनाथ महाराजांना. आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत ज्ञानोबरायांना, आता ग्रंथा चित्त देई जड करी वेगा. हे ज्ञाना, आता तू लवकरात लवकर ग्रंथामध्ये चित्त दे बघू. आता जे भगवद्गीता सांगितलेली आहे त्याच्याकडे तू ते निरूपण करण्यासाठी सुरुवात कर. या बोला निवृत्तीदासू पाहुनी परम उल्हासू म्हणे परिसा मना अवकाशू देऊया. अशा प्रकारचा ज्ञानोबरायांनी ग्रंथाचं प्रास्ताविक या सगळ्या ओळींमध्ये केलेलं आहे. हे पहिल्याच अध्यायाचं प्रास्ताविक असं नाही, पूर्ण ग्रंथाचं प्रास्ताविक या 84 क्रमांक ओळीपर्यंत 1 पासून 84 ओळी क्रमांक दिलेला आहे. आता भगवद्गीतेच्या श्लोकाला सुरुवात होते आहे. पहिला श्लोक आहे आणि हा पहिला श्लोक भगवद्गीतेचा आहे. धृतराष्ट्र वाच. धृतराष्ट्र कोण आहे? कौरवांपैकी एक जण आहे. कोण एक जण आहे? की जो राजा आहे, पंडूचा बंधू आहे, पंडू राजाचा बंधू धृतराष्ट्र हा अंध आहे. आणि हा अंध असलेला धृतराष्ट्र याने या गीतेची सुरुवात केलेली आहे. त्याच्या श्लोकाने या गीतेची सुरुवात आहे. काय श्लोक आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. काही जणांना प्रश्न असा पडतो की श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात करताना धृतराष्ट्रालाच पुढे का केलं? म्हणजे आपण पहा, इतर ग्रंथामध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस नमनाच्या विविध प्रकारे असतात. आता इथं धृतराष्ट्रच का, धृतराष्ट्र उवाच असं का म्हटलेलं आहे? हा तर अंध आहे, मग त्याला गीतेची सुरुवात त्याच्या श्लोकापासून हे विशेष नाही का? हे विशेष नाही का? आपल्याला प्रश्न पडतो का बरं असं झालेलं असेल, का बरं झालेलं असेल? बरं, हा धृतराष्ट्र याच्याविषयीचा विचार करताना की हा धृतराष्ट्र कसा आहे की पुत्र स्नेहे मोहित. कसा आहे? पुत्र स्नेह, पुत्राचा स्नेह त्याला वारंवार लागलेला आहे. माऊली म्हणताय
आणि तो धृतराष्ट्र विचारत आहे. काय विचारतोय? संजया, मला सांग की कुरुक्षेत्रावर जे युद्धाच्या आमिषाने किंवा दोघे जण, पांडूचे पुत्र आणि माझे पुत्र, पांडूचे आणि माझे पुत्र जे युद्धासाठी गेलेले आहेत ते आता काय बरे करत आहेत ते मला तू सांग. ते जडकरी कथन करी मज प्रती, हे संजया तू मला सांग, असं धृतराष्ट्र संजयाला विचारतो आहे. ज्ञानोबरायांनी या ठिकाणी एक मेक दिलेली आहे, ही आपल्याला लक्षात घ्यायला आहे. काय काय मेक आहे? ती मेक आहे की तरी त्याची येतुला अवसरी, गेल्यापासून आत्यापर्यंतच्या काळात परस्परांनी परस्पराविषयी काय हालचाल केलेली आहे, हा एक. आणि धृतराष्ट्र असे पुसतू पुत्र स्नेहे मोहितू, अशा प्रकारची ही एक लिंक आहे. हा धृतराष्ट्र जरी अंध असला तरी व्यासांनी याची योजना अशा प्रकारे केलेली आहे. काय केलेली आहे की मला एक सांगा, तो धृतराष्ट्र अंध आहे, आपण कुठे डोळस आहोत? आपण कुठे डोळस आहोत? आपण सुद्धा अंधच आहोत. आपल्याला वाटतंय का आपण डोळस आहे? खूप आपल्याला खूप समजतंय, दिसत आहे आपल्याला. आपण डोळे असून आंधळे आहोत. आपण कसे डोळे असून आंधळे आहोत. मग आपल्याला डोळे आले पाहिजे. डोळे आले पाहिजे म्हणजे काय? दृष्टी आली पाहिजे. मग धृतराष्ट्राच्या निमित्ताने इथे व्यासांना सूचित करायचं आहे की आपल्याला ज्यावेळेस आपण भगवद्गीता पाहणार आहोत त्यावेळेस आपल्याकडे एक ज्ञानदृष्टी आपण अंगीकारायची आहे, हे या ठिकाणी एक सुचवायचं आहे. भरपूर भाव करता येईल. म्हणजे संपूर्ण भगवद्गीता या श्लोकाभोवती फिरते. जर आपण पाहिलं, हा श्लोक जर पाहिला, संपूर्ण भगवद्गीता फिरते. एकतर पहिली गोष्ट की धृतराष्ट्राला भगवद्गीता जे कुरुक्षेत्रावर जे चालणार होतं ते पाहण्याकरिता दिव्य दृष्टी देण्याकरता व्यास महर्षी तिथे आलेले होते. धृतराष्ट्राला ती दृष्टी घेता येत होती, तरी धृतराष्ट्राने ती दृष्टी घेतली नाही. आपण धृतराष्ट्रापेक्षा वेगळं काय? आपल्याकडे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असतानाही काही जण जर त्या ज्ञानेश्वरीकडे प्रवृत्त होत नसतील ज्ञानेश्वरी लिखाणासाठी किंवा पारायणासाठी, वाचनासाठी, तर धृतराष्ट्रापेक्षा काय वेगळे आहे? मग ही ज्ञानदृष्टी येणं हे खूप महत्वाचं आहे. व्यासांनी सांगितलं की तुला मी देतो, तुम्ही घ्या, ही ज्ञानदृष्टी घ्या, दिव्य दृष्टी घ्या. धृतराष्ट्र म्हटला की आता माझं वय होत चाललेलं आहे, तर मी ही दृष्टी घेऊन काय करणार आहे? तसं त्यांनी मोठी संधी दवडली. धृतराष्ट्राने ही मोठी संधी दवडली. जर त्यांनी ती संधी घेतली असती कदाचित त्याचा उद्धार झाला असता. कदाचित. हे माऊली म्हणत नाहीये, हे माझं वक्तव्य आहे. क्षमा करा, क्षमा मागून बोलतोय. पूर्ण भगवद्गीतेचा सारांश, या सारांशाकडे जर आपण वळायला गेलो तर या श्लोकाबरोबर ती जोडायला लागेल आपल्याला. मामका पांडवाचे, माझे आणि पांडूचे पुत्र, हे म्हणायचीच गरज होती. मामका माझे, पांडूचे पुत्र काय? युद्धाला गेलेले. मुळात म्हणजे जे युद्ध होणार होतं हे धृतराष्ट्राने स्वतःहून अंगावर ओढून घेतलेलं होतं. स्पष्ट होतं या ठिकाणी, बरोबर की नाही? पुढे धृतराष्ट्राला खूप वेगळ्या उपमा दिल्या गेलेल्या आहेत. त्या आता सुरुवातीला सांगत नाही, कारण सुरुवातीलाच आल्या कारणाने ते मला बोलता येणार नाही. धृतराष्ट्रांनी काय सांगितलं? राजा धृतराष्ट्रांनी सांगितलं की संजयाला दृष्टी द्या. मग ती संजयाने दृष्टी घेतलेली आहे. संजय हे पात्र अत्यंत महत्वाचं भगवद्गीतेमधलं. फक्त संजयाच्याच ओव्या जर बाजूला काढल्या तर या संजयाच्या ओव्यांमध्ये आता सुद्धा पुढे संजयाचा लगेच श्लोक येतोय आपल्याला. दृष्ट्वा तु पांडवान् एकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय धृतराष्ट्रांना सांगू लागलेला आहे की तुम्ही पहा. तुम्ही पहा म्हणजे पहा असं म्हणतोय. दृष्ट्वा म्हणजे पहा. पहा म्हणजे ते दिसतंय का धृतराष्ट्राला? नाही. कर्णामधून सांगतोय, कानामधून सांगतो, ऐकवतो आहे संजय. संजयाच्याच फक्त जर ओव्या काढल्या तर स्वतंत्रपणे एक प्रकारचं या भगवद्गीतेचं सूत्र संचलनच तयार होणार आहे. अशा प्रकारचं संजयाचं वक्तव्य आहे.
ते वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळय प्रसरले कृतांत मुख. सर्व दूर सगळीकडे असं सैन्य पसरलेले. पांडवांचं सैन्य आहे, कौरवांचं सैन्य आहे, अक्षयणी सैन्य आहे, 18 अक्षयणी सैन्य आहे. एवढं मोठं सैन्य आहे आणि ते सगळीकडे पसरलेलं आहे असं संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. धृतराष्ट्राचे आता कान टवकारलेले आहे. धृतराष्ट्राचे कान का टवकारलेले आहेत? तर धृतराष्ट्राचे कान टवकारलेले असताना फक्त त्याला काय ऐकायचं आहे की त्याच्या पुत्रांनी काय केलेलं आहे हे त्याला ऐकायचं आहे. इकडे त्याचे कान टवकारलेले आहे. पुढे संजयाने मुद्दाम धृतराष्ट्राला म्हटलेलं आहे, ते देखून या दुर्योधने अभेरिले कवणे माने, जैसे न गणिजे पंचानने गजघटाते. काय की मुद्दाम संजयाने दुर्योधनाचा उल्लेख केला. का बरं? कारण का तो एका राजाचा सेवक आहे आणि धृतराष्ट्राला माहिती देतोय आणि धृतराष्ट्राचे पुत्र सुद्धा तिथे युद्धासाठी आलेले आहे. पुत्र सुद्धा नाही, पुत्रच आहे, ते तिथे युद्धासाठी आलेले आहे. मग तिथे युद्धासाठी आलेले असताना पहिलं जर अर्जुनाच्या विषयी जर संजय बोलला असता तर ते तेवढं रुचलं नसतं जर धृतराष्ट्राला. म्हणून संजयाने युक्ती काय केली, दुर्योधनाचं पहिलं नाव पुढे केलं आणि संजय सांगतो आहे की दुर्योधन हा आता द्रोणाचार्यांच्या जवळ गेला आणि द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो आहे की हे जे व्यूह तुम्हाला दिसत आहे, सैन्याचे दिसत आहे, ही व्यूहरचना दिसते आहे, ती व्यूहरचना कोणी केली हे तुम्हाला माहिती आहे का? कोणाला म्हणतोय हा दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतो आहे, कोणी केली माहिती आहे का? आणि दुर्योधन सांगतोय ही केलेली आहे तुमचा जो शिष्य जो 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 का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरठा केला, तेने हा सैन्य सिंह पाकरीला देख दृष्ट दिन्न. हा कोण आहे? सगळ्यांना माहिती आहे. हा कोण आहे? द्रुपद कुमार. का बरं हे का बरं माऊलींची मेघ पाक अशी. दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी गेल्यानंतर माऊली म्हणतायत की द्रुपद कुमाराचं उदाहरण का दिलं की या दोघांचं वाकडं आहे, द्रुपदाचं आणि द्रोणाचार्यांचं, म्हणून त्यांनी याला मध्ये याचं नाव घेतलेलं आहे. पुढे मग सैन्याचं वर्णन आलेलं आहे. कोण कोण सैन्यामध्ये होतं? चेकितान, दृष्टकेतू, विक्रांत, उत्तमौजा, शैब्य, ही सगळी वर्णन आलेली. सुभद्रानंदन, अभिमन्यू, द्रौपदी कुमार आहेत, हे सगळी वर्णन आलेली. ही कसली राजांची नाव आहे, ही सगळी राजांची नाव आहेत. ही राजांची नावं देण्याची गरज का पडलेली आहे? का बरं? माझा वेळ संपत आलेला आहे. मी 5 मिनिटं अजून घेऊ इच्छितो आपल्या सर्वांचे. हे का बरं सगळ्यांची नावं आलेली आहेत? कारण हे जे लोक युद्धामध्ये होते, जे वीर होते, लोक म्हणण्यापेक्षा वीर होते, युद्धवीर होते सगळे, हे यांची नावं घेण्याची गरज अशी की हे एवढे प्रबळ होते की माऊलींनी त्याच्याकरता एक उभी छानशी खर्च केलेली अंडरलाईन आणि प्रत्येक वेळेस उपयोगी पडणारी. या एकेकाचेनी मनोव्यापार हे विश्व होय संवरे. या प्रत्येक एककाचे व्यापार म्हणजे पाठीमागे मी नावं सांगितली, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, अभिमन्यू आहे, चेकितान आहे, कुंतीपुषा, भरपूर जण आहेत. हे सगळे कोणी एक जरी म्हटला तरी विश्व होय संवरे. बरं हे किती हे जर ठरवलं तर याच्यापैकी एकच जण असा पुरे पडणार आहे की माऊली ती ओवी टाकून देत आहे. हा कृपाचार्य न पुरे एकटाच कृपाचार्य पुरणार नाही. अशा प्रकारचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी करतात. ऐसे आणि काही बहुत हाती जयाचिया बळामिती दाताई बास. म्हणजे जे कोणी वीर त्या ठिकाणी
युद्ध करण्यासाठी आलेले होते, त्यांचं वर्णन इथपर्यंत आपल्याला ठीक वाटत आहे. पुढे ज्यावेळेस द्रोणाचार्यांबरोबर दुर्योधन बोलत आहे त्यावेळेस दुर्योधन म्हणत आहे की ही सगळी लोक आहे ही माझ्यासाठी आलेली. काय म्हणतोय दुर्योधन? जी लोक आलेली आहे ही माझ्यासाठी आलेली. बरं, ही माझ्यासाठी कशी आलेली आहेत? माझ्यासाठी प्राण द्यायला सुद्धा तयार आहे. एवढंच काय की जशी एखादी स्त्री लग्न केल्यानंतर पतीच्या ठिकाणी पूर्ण भाव ठेवते, पतीचे हृदय जैसे पती वाचनी न स्पर्शे, ही जी आलेली आहे ती सगळं माझाच विचार करणारी आहे. अशी आलेली आहेत. ती माझाच विचार करणारी असल्या कारणाने मी सर्वस्व या तैसे सुगतांशी, सर्वस्व मी त्यांचं आहे म्हणून ते माझ्या बरोबर लढण्यासाठी आलेले आहेत. हे बाकीचं काही जाणत नाही मला, आमचं काहीच नाही, आम्हाला फक्त दुर्योधनासाठीच लढायचं आहे असं दुर्योधन सांगतोय द्रोणाचार्यांना. आणि द्रोणाचार्यांना सांगतो आहे की हे द्रोणाचार्य, आता या ठिकाणी विशेष सांगायचं म्हणजे पांडवांच्या सैन्यांचं वर्णन केलंय काही आणि कौरवांच्या सैन्यांचं वर्णन केलेलं काय, आपण सर्व ते पूर्ण पाहून घेऊ शकता. कोण कोण आहेत ते सगळे सैन्य. या राजाची या बोला सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनादू. हे सगळं ऐकलं भीष्माचार्यांनी आणि द्रोणाचार्यांनी. द्रोणाचार्यांना दुर्योधनाने सांगितलं की तुम्ही तुमच्या सहित सर्वांनी भीष्माचार्यांचं रक्षण करावं असं सांगितल्यामुळे भीष्माचार्यांना आणि सर्वांनाच आनंद झाला आणि त्यांनी दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरिला शंखनाद केला. भीष्मांनी शंखनाद केला. आता एकेकाचा शंखनाद आलेला आहे. त्याच्यानंतर भगवंतांनी शंखनाद केला. पांचजन्य ऋषिकेश देवदत्तन धनंजय. हा ज्यावेळेस भगवंताने शंख फुंकला, शंखाचा आवाज झाला, तो एवढा मोठा आवाज झाला की त्रैलोक्य घाबरायला लागलं पूर्णतः. मेरू मंदार डळमळीत असं कुठेतरी आलेलं आपल्याला वर्णन आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेलंच आहे. एवढं आलं की सगळं डळमळायला लागलं. काय? पृथ्वी उलतो पाहत अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. मग त्यांनी सगळ्यांनी शंखनाद केला आणि युद्धासाठी सुरुवात करायची आहे. ही सगळी युद्धासाठी सुरुवात होणार आहे. मग अर्जुनाने काय केलं की हे सगळं झाल्यानंतर अर्जुनाने भगवंताला सांगितलं की हे भगवंता, मला कोणाबरोबर युद्ध करायचंय ते मला एकदा दाखव बरं. कोण कोण आहेत ते मला बघायचे, पाहायचे. म्हणून माझा रथ तू दोन्ही दळांच्या मध्ये उभा कर. ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथ पेलावा, नेवोनी मध्ये घालावा दोही दार. हे वीराचं लक्षण आहे. वीराचं काय लक्षण असतं? वीराच्या लक्षणामध्ये आपण जे काही करणार आहे त्या सामुग्रीच्या विषयी पूर्ण माहिती करून घेणं हे एक वीराचं लक्षण असतं. आपल्याला समजा अभ्यास करायचा आहे तर ज्ञानेश्वरी किती अध्याय आहे, किती ओव्या आहेत, कशा प्रकारे ज्ञानेश्वरी आहे, अध्याय कोणते आहेत, हे थोडस परीक्षीलन करणं म्हणजेच हे आपल्यालाही तसं करावं लागणार आहे. तसंच अर्जुन म्हणतो आहे, भगवंता दोन्ही दळांमध्ये माझा रथ तू उभा कर. दोन्ही दळांमध्ये आला आणि अर्जुनाने दोन्ही दळ पाहिली. पाहताना काय झालं? हा भगवंत खूप नाटकी बरं का. त्यांनी ज्यावेळेस दोन्ही दळांच्या मध्ये रथ उभा करायचा नाही, त्यांनी कुठेही नाही उभा केला. त्यांनी जे काही भीष्मदेव होते, कृपाचार्य होते, हे सगळे जिथं होते ना त्या ठिकाणी घेऊन उभा केला. आणि ज्या वेळेस भीष्म द्रोण प्रमुख सर्वेषां च महीक्षितां वाच पार्थ पश्येतां समवेतां करुणीते जेत भीष्म द्रोणाधिक जवळिकेचे सन्मुख. माऊलीने खूप छान ओवी लिहिली. भीष्म द्रोणाधिक जवळिकेचे सन्मुख पृथ्वीपती आणि बहुता तिथं नेऊन उभा केला. हा रथ उभा केल्यामुळे काय झालं की अर्जुनाने या सगळ्यांना पाहिलं आणि अर्जुनाच्या मनात एक विशिष्ट मोह निर्माण झाला. आणि त्या मोहाचं वर्णन आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. इथपर्यंत आपली 175 वावी ओवी
आज आपली लिहून पूर्ण झालेली आहे. ज्यांची कोणाची लिहून झालेली नसेल त्यांनी ही ओवी लिहून ठेवायची आहे. काय आहे की हा ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे हा ग्रंथच असा आहे की याचं पहिलं पारायण हरी हर 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 म्हणजे कोण? शंकर भगवानांनी केलेलं आहे. देवी ज्यावेळेस पार्वती मातेने विचारलं की कशा प्रकारे आहे ज्ञानेश्वरी, त्यावेळेस भगवान शंकर म्हणतायत देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे गीता तत्व. असं भगवान शंकर बोलत आहेत. जर भगवान शंकर बोलत आहेत ज्ञानेश्वरी एवढी श्रेष्ठ आहे तर आपण का बरं मागं सरावं? त्यामुळे आपण दररोज जे नियमाने आपल्याला 25 ओव्या दिलेल्या आहेत त्या 25 ओव्या आपल्याला लिखाण करायचे आहे. परवाच्या दिवशी एक लाईव्ह आपल्या जे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रवचन मालेमध्ये लाईव्ह होत होतं. माझे आता जे 175 पर्यंतच जे मला निरूपण करायचं होतं ते झालेलं आहे. मी थोडस आता समारोपाकडे जात आहे. त्यावेळेस माझे परमस्नेही प्रेमानंद शास्त्रींनी एक वाक्य वापरलं होतं की ज्या 25 ओव्या सांगितलेल्या आहेत आपल्याला त्याच 25 ओव्या लिहा, त्याच्यापेक्षा पुढे जाऊ नका आणि मागेही राहू नका. जर मागे राहिला तर एखादी तरी ओवी लिहा. काय असतं, सोडून तर द्यायचंच नाही आपल्याला. तीन वर्ग आपल्याला मानवामध्ये करता येतील. एक म्हणजे नीच प्रवृत्ती असणारा, एक मध्यम प्रवृत्ती असणारा आणि एक उत्तम प्रवृत्ती असणारा. सुभाषित एक प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन निचय प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती मध्या विघ्नय पुनः पुनः अपि प्रतिहन्यमाना प्रारभ्य मत्तु मजना न परित्यजंती. काय नीच मनुष्य काय करतो की विघ्न येईल या भयानेच करायला जात नाही. म्हणजे मला बाबा जमेल का, मला ज्ञानेश्वरी लिहिता येईल का, मग मला त्याचा अर्थ कळेल का, या घाबरानेच बाबा मला त्याला वेळ मिळेल का, मग मला काही संकट आले तर मी लिहू शकेल का, असं ज्यावेळेस विचार येऊन तो लिहिण्यास प्रवृत्त होत नाही, याला नीच प्रवृत्तीचं म्हटलं जातं. मध्यम प्रवृत्तीचा म्हणजे काय की तो प्रारंभ करतो पण लय कंटाळा, जाऊ द्या, किती झालेत आपले आता 175 झाले ना, ठीक आहे. मग 1-2 दिवस ग्रॅप पडला की मग जाऊ द्या, आता असंच राहिलं, मी सोडून देतो. तो साधारणतः मध्यम प्रवृत्तीचा किंवा मध्ये मध्ये लिहित चालतो. आणि उत्तम प्रतीचा कोण आहे की प्रारंभ करता आणि कितीही विघ्न आली तरीही ती सोडत नाही. अशा प्रकारे हे 3 आपल्याला कोणत्या गटात बसायचे ते आपण ठरवायचं. शक्यतो आपण सर्वजण उत्तम गटातच असणार आहोत याची मला खात्री वाटते आणि प्रेम आनंद असल्या कारणाने ते निश्चितच होणार आहे. मी एक म्हणजे माझा समारोप करताना एक माझं निरूपण तर ज्ञानेश्वरीच्या बाबतीत झालेलंच आहे. ते निरूपण करत असताना माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा करा. आणि मला एक अचानक एक गोष्ट आठवली की जी गुरुवर्य चैतन्य महाराजांनी सांगितली होती. चैतन्य महाराज एक कारण श्रवणीय आहे आणि खूप महत्वाची बाब आहे. ती लक्षपूर्वक आहे बरं का ही गोष्ट की वादविवाद पूर्वी व्हायचे आणि ते वादविवाद होत असताना खूप संवाद व्हायचे आणि त्या संवादामध्ये प्रश्नोत्तर चालायचे. ते प्रश्नोत्तर चालत असताना त्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं गेलं पाहिजे. कोणी हारायचं, कोणी जिंकायचं आणि मंथन केलं जायचं आणि त्याच्यातून एखादा ग्रंथ निर्मिती व्हायचा. अशी चर्चा चाललेली होती. एक महात्मा त्या चर्चेमध्ये नुसतं ऐकत होता. 7 दिवस झाले. त्या महात्म्याने त्या प्रयोजनकर्त्याला सांगितलं, आयोजक जे होते त्यांना म्हटले की मला थोडस बोलू द्या. आयोजक करते म्हटले नाही, जे काही आता वक्ते होते ते ठरलेले होते, त्यामुळे तुम्हाला काय बोलता येणार नाही, पण पुढच्या आठवड्यामध्ये एक अशाच प्रकारचं एक सत्र आहे, त्या सत्रामध्ये तुम्हाला आम्ही थोडासा वेळ देऊ. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल, तुम्हाला आम्ही अर्धा तास वेळ देऊ बोलायला. ठीक आहे म्हटले चालेल. मग तुम्ही बोलणार आहात तर तुमचं नाव सांगा. नाही म्हटले मी नाही बोलणार, माझा विद्यार्थी बोलेल, माझा शिष्य बोलेल. ठीक आहे. पुढच्या आठवड्यात ते होतं. त्या एका आठवड्यामध्ये त्या महात्म्याने त्याच्या शिष्याला पूर्ण एक तयार केलं बोलण्यासाठी. 1 तासाचं तयार केलं त्याने. अर्धा तासच त्याला बोलायचं होतं, 1 तासाचं तयार केलं. ज्यावेळेस ते सत्र सुरू झालं, शेवटी सगळी मंथन वगैरे सगळी झाली, वक्ते वगैरे सगळ्यांची भाषणं झाली आणि त्याच्यानंतर मग म्हटले की आता संपलेलं आहे सत्र.
ते महात्मा म्हणाले, अहो तुम्ही आम्हाला जरा एक हे देणार होता, संधी देणार होता. ठीक आहे म्हटले चला. मग त्या शिष्याला बोलवलं, तो शिष्य बोलायला लागला. तो शिष्य असा घडाघडा बोलत होता की सगळे चकित झाले. आणि ते जो काही विषय मांडत होता, ते जे वक्ते होते त्यांना वाटायला लागलं की आम्हाला का बरं हे सुचलं नाही, आम्हाला काय सुचलं नाही. तसं हे ज्ञानेश्वरी लेखी पारायण आम्हाला का सुचलं नाही, संतोष महाराजांना का सुचवलं आहे, प्रेमानंद महाराजांना का सुचवलं आहे, हे अशा प्रकारचं हे का बरं सुचलं नाही, असं त्यावेळेस त्यांनी विचार केला. आणि त्यांनी त्या शिष्याला डोक्यावर घेऊन तो नाचायला लागले लोक, असं त्यांनी भाषण केलं. खूप छान असं मांडणी खूप छान होती त्याची. त्याला कळे ना मला का डोक्यावर घेऊन नाचताय. तो जो शिष्य होता त्या महात्म्याचा, त्याला कळे ना ही लोक मला का घेऊन नाचताय. त्याला त्याचा काही अर्थ कळत नव्हता, त्याला काही समजत नव्हतं, पण त्याला डोक्यावर घेऊन नाचत होते. इथे महत्वाचं आहे की आपण ज्ञानेश्वरीची लेकरं आहोत. महात्मा ज्ञानेश्वरी आहे, आपण ज्ञानेश्वरीची लेकरं आहे. ही ज्ञानेश्वरी आपल्याला सांगणार आहे ही कर, ओवी पाठ करा, नाही कळू द्या, ओवी पाठ करा, नंतर कळेल, ऑटोमॅटिकली कळायला लागेल. जसं त्या शिष्याला डोक्यावर घेऊन नाचत होते ना, तसं आपल्याला डोक्यावर घेऊन नाचेल ज्ञानेश्वर महाराज. मला एवढंच बोलायचं होतं. आणि आपण या ज्ञानेश्वरीच्या या पारायणामध्ये सर्व सहभागी व्हा. सर्वांना मी वंदन करतो. 1 ते 175 ओळीचं हे निरूपण करत असताना माझ्याकडून कोणता विषय राहिला असेल, विषय राहिलाच असेल याच्यात वाद नाही म्हणा, धावता आणि सारांशपणे सांगण्याचा मी प्रयत्न केला. जे काही आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे. मी बालक बोबडा बोली का वाकुडा चुका पावली, ते चोरज करुणी मावली रिजे जे. त्या सद्गुरूंनी जशी मला बुद्धी दिली आहे तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबरायांनी जसं बुद्धी दिली तसं बोलण्याचा प्रयत्न केला. कारण हे मगाशी सांगितलं, आकाशाला दिवस नाही घालणं एवढं सोपं नाहीये, आणि ज्ञानेश्वरी आत्मसात करणे एवढं सोपं नाहीये. ज्यावेळेस आपण गोकमपट्टी करू त्यावेळेस आपल्याला कुठे ज्ञानेश्वरी थोडीशी समजायला लागेल. अजूनही ज्ञानेश्वरीचा अर्थ करणं कठीण होत आहे. आपण सर्वांना विनंती आहे की लिखाण म्हणजे आपली गोकमपट्टी होते बरं का. मग अशीच बोललो मी 5 ते 6 वेळेस आपली ती ओवी होऊन जाते. मी तुमचा जास्तीचा 10 मिनिटं वेळ घेतला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. आणि तुम्ही माऊलीच्या अंतःकरणाने मला क्षमा कराल अशीच अपेक्षा धरतो. आणि यानंतर प्रत्येक रविवारी 4 ते 5 या वेळेत अशाच प्रकारची प्रवचनरूपी सेवा होईल. आज जरा गुगल मीट मध्ये मला वाटतं तो व्हिडिओ लावल्या कारणाने मला जरा व्यत्यय येत होता, तरीही तुम्ही मला सहन करून घेतलं. मी जे बोललो ते थोडंसं श्रवण केलं. ज्ञानोबरायांच्या अनुषंगाने जे मोडकं तोडकं नाहीच म्हणा. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घे आवे तुमते हे विनवित असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. काही विनोदाने थोडेसे मध्ये गेलेलं असेल ज्ञानेश्वरी बघून सोडून, तरी तेही आपण त्याचाही भाग दूर करावा. 1 नंबर पासून 175 नंबरच्या ओवीपर्यंतच आपण परत एकदा आज पूर्ण एकदा फक्त वाचन करावं. जास्तीत जास्त 15 मिनिटं लागतील. त्यामुळे अजूनही आपल्या आता 175 नंबरच्या ओवीपर्यंत आपल्याला चांगल्या त्या ओव्या आत्मसात होतील. परत प्रत्येक आठवड्याला एक प्रवचन सेवा होणार आहे. 4 ते 5 याच वेळेत होईल. थोडासा अर्धा तास आपण वाढवणार आहोत. 1.5 तासाची करायची आपल्याला. तसं 1 तासच बरं होईल. तसं आपल्याला होतोच. 15 मिनिटं वगैरे जॉईन होण्यासाठी लागतातच. मी आता माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. रामकृष्ण आहे. आणि यानंतर काजलताई आहेत. हा, कोणाला काही सूचना बोलायची असेल तर बोलता येईल. गुगल मीट वरती आहोत आपण. याला फिनिश फेसबुकला फिनिश करा.